पावसाच्या दडीमुळे शेतकरी हवालदिल. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी पावसाचा लपंडाव शेतकऱ्यांना त्रासदायक बनतोय. पावसाने दडी मारल्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडल्यानं भात लावणी खोळंबल्यानं भात लावणीसाठी पावसाच्या पाण्याची शेतकऱ्यांना गरज भासू लागली आहे. मात्र शेतकऱ्यांनी शेतीपंपाचा वापर करून भात शेतीला पाणी पुरवठा केल्याचं चित्र दिसून येतंय. काही ठिकाणी भाताची रोपं उंच वाढली जात आहेत. परिणामी भात लावणीला पाऊस नसल्यानं खोळंबा झालाय. मात्र शेतकरी पाऊस नसताना देखील कुठूनही पाण्याची उपलब्धता करून भात लावणी करत आहे. काय नेमकी परिस्थिती आहे की या पावसाळ्यात भात लागण करणं आणि उन्हाळ्यात भात लागण करणं? जी पावसाळ्यामध्ये पाऊस जे चालू असतो त्याच पाऊस चालू असतामध्ये जी भात लागण जी आपण करतोय, चिखल करताना जी मजा आहे ते ऐन उन्हाळ्यात काहीतरी थोडीशी कमतरता वाटते आणि पाऊस हा असावा असं वाटतंय. कारण आमच्याकडे पाऊस असेल तर चिखल पातळ होतो आणि चिखल पसरत जातोय आणि रोटरवाल्याला त्रास नाही, बायकांना त्रास नाही. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पाहिजे. आणि काही लोकांना आमच्याकडे मोटर आहे म्हणून आपण चिखल करतोय, मोटरीच्या पाण्यावरती चिखल करतोय. पण काही लोकांची अशी आहे की परिस्थिती तिथं पाणी पण नाही, पावसाशिवाय पाणी नाही आहे. त्या ठिकाणी पाऊस असेल तर उघळ होतात, उघळ झाला की पाण्याची रोप लागण होती. त्यावेळी चिखलाला लय भारी मजा येते, लयच भारी मजा येते. बाकी आम्हाला वाटते की अजूनही पाऊस पाहिजे. पाऊस हा असा आहे की शेतकऱ्याला वरदान देणारा आहे. करवीर तालुक्यातील केवळ 50% भात लावणी झाली असून उर्वरित भात लावणी ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे. मजुरांचा अभाव आणि जमीन उखळणीसाठी औत किंवा पॉवर लिटर आणि पॉवर विडर यांचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असून लावणीसाठी आणखीनच विलंब लागतोय. माझा महाराष्ट्रासाठी सडोली खालसाहून प्रकाश पाटील. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.